हॅलो फ्रेंड्स, पाटील अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये वन्स अगेन तुमचं स्वागत आहे. आपण लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी डिस्कस करत होतो. आजही आपण तीच ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी पुढे कंटिन्यू करणार आहोत. आपण लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलं बघा की ऑर्डिनरी लाईट म्हणजे काय. ऑर्डिनरी लाईट एका निकोल प्रिझम मधून पास केल्यानंतर तिचं कन्वर्जन होतं प्लेन पोलराइज्ड लाईटमध्ये. ही जी प्लेन पोलराइज्ड लाईट आहे सर्टन ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या सोल्युशन मधून पास केली की तिचा अँगल चेंज होतो, राईट हँड साईडला शिफ्ट होतो और लेफ्ट हँड साईडला शिफ्ट होतो. हे जे लाईटचं अँगल चेंज होणं आहे त्याला म्हणणार आहे आपण ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. आता मग ऑप्टिकल ॲक्टिव्ह असणारे सबस्टन्स त्यांना आपण म्हणणार ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्सेस. ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्सेस म्हणजे असे सबस्टन्सेस की जे प्लेन पोलराइज्ड लाईटचा प्लेन आयदर राईट हँड साइड और आयदर लेफ्ट हँड साइडला रोटेट करतात. मग दुसरे कोण येणार सांगा. तर दुसरे जे येणार त्यांना आपण म्हणणार ऑप्टिकली इनएक्टिव्ह सबस्टन्सेस. आता ऑप्टिकली इनएक्टिव्ह म्हणजे कोण सांगा. तर असे सबस्टन्सेस ज्यांच्यामधून जरी प्लेन पोलराइज्ड लाईट पास केली तरी सुद्धा अँगल चेंज होत नाही. म्हणजे कसं बघा, लक्ष द्या बघा. ही समजा तुमची प्लेन पोलराइज्ड लाईट आहे. ही प्लेन पोलराइज्ड लाईट तुम्ही त्या सबस्टन्सच्या सोल्युशन मधून पास केली. हे बघा, इथं तो सबस्टन्स आहे तुमचा. इथं म्हणतो ऑर्गॅनिक कंपाऊंड, इथं म्हणतो प्लेन पोलराइज्ड लाईट. या सोल्युशन मधून पास होऊन पलीकडे गेली तर सोल्युशन मधून पलीकडे येणारी जरी लाईट ऑब्झर्व केली तर तिचा अँगल चेंज झालेला नसतो. रिमेन्स ॲज इट इज. जशी पास करताना लाईट असते पास झाल्यानंतर सुद्धा तशीच्या तशीच दिसते. मग या सबस्टन्सला आपण म्हणणार ऑप्टिकली इनएक्टिव्ह सबस्टन्सेस. ओके. जे सबस्टन्सेस प्लेन पोलराइज्ड लाईटचा प्लेनच चेंज करत नाही त्यांना आपण म्हणणार ऑप्टिकली इनएक्टिव्ह सबस्टन्सेस. आणखीन आपल्याला डेफिनेशन काय आहे. तर ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्सेस दोन मध्ये क्लासिफाय होतात बघा. आपण बघितलं, इथे मी मेन्शन करतो ऑप्टिकली ऍक्टिव्ह कसे दोन मध्ये क्लासिफाय होतात. तर आपण बघितलं लाईट जर राईट हँड साइडला रोटेट झाली म्हणजेच काहीसं ते असं दिसतं बघा. आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं की असं काहीतरी शिफ्ट झालेलं बघायला मिळतं आपल्याला. बरोबर. मग राईट हँड साइडला शिफ्ट झाली की त्याला आपण म्हणणार डेक्स्ट्रो रोटेटरी. म्हणजे तो सबस्टन्स कसला आहे, डेक्स्ट्रो रोटेटरी. त्याला आपण दाखवतो कसं सांगा. और त्याला आपण डी न दाखवतो और त्याला आपण ब्रॅकेट मध्ये प्लस साइन दाखवतो. दुसरा कोण रे. तर दुसरा लिओ रोटेटरी. हीच लाईट कुठल्या बाजूला शिफ्ट होणार तर LHS ला शिफ्ट होणार. बरोबर का नाही. मग राईट हँड साइडला शिफ्ट झाली डेक्स्ट्रो, लेफ्ट हँड साइडला शिफ्ट झाली लिओ. बरोबर. लिओ रोटेटर. आपला डेफिनेशन आली. डिफाइंड डेक्स्ट्रो रोटेटरी. तर the optically active compound which rotate plane polarized light towards RHS is known as dextrorotatory, whereas the optically active compound which rotate
plane of plane polarized light towards LHS is known as levorotatory or small l or negative side. हे झालं डेक्स्ट्रोरोटेटरी आणि लिव्होरोटेटरी सबस्टन्सेस. ओके, आता ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी मध्ये थोडं पुढे जाऊया. आता आपण बघणार आहे इनॅन्शिओमर्स. एक ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड आहे, त्याचं नाव आहे लॅक्टिक ऍसिड. काय नाव आहे? लॅक्टिक ऍसिड. त्या लॅक्टिक ऍसिडचं स्ट्रक्चर असं आहे बघा, COOH किंवा आपण एक काम करूया, ग्लिसरॉल अल्डिहाइड घेऊया. ठीक आहे, नाही लॅक्टिक ऍसिड घ्यायचा. तो OH, इथे येतो CH3, इथे येतो H. ठीक आहे, दिस इज लॅक्टिक ऍसिड. हे लॅक्टिक ऍसिड. आता या लॅक्टिक ऍसिडचं वैशिष्ट्य असं आहे की हा मी आता जे स्ट्रक्चर काढलंय तो लॅक्टिक ऍसिड, ही जी प्लेन पोलराइज्ड लाईट आहे तो राईट हँड साइडला रोटेट करतो. म्हणजे मी या लॅक्टिक ऍसिडला कसला लॅक्टिक ऍसिड म्हणणार? तर डी लॅक्टिक ऍसिड म्हणणार. ह्या लॅक्टिक ऍसिडचा दुसरा येतो त्याला म्हटलं जातं एल लॅक्टिक ऍसिड. म्हणजे तो कुठल्या बाजूला लाईट रोटेट करेल सांगा? LHS ला. ही दोन्ही जी आहेत ना एकमेकांची मिरर इमेजेस असतात. मिरर इमेज म्हणजे काय सांगा? मी जर स्वतःला आरशामध्ये बघितलं तर आरशात जे दिसेल ती माझी काय असणार आहे? मिरर इमेज असणार आहे. मग याला आपण आरशामध्ये बघायचं. बघा, याला आरशामध्ये बघितल्यानंतर कसं दिसेल? आरशामध्ये डोकं आपलं जिथं आहे तिथंच दिसतं, त्यानंतर आपलं पाय जिथं आहे तिथंच दिसतं. फक्त आरशामध्ये काय होतं रे? उजवी बाजू डावीकडे दिसते, डावी बाजू उजवीकडे दिसते. म्हणजे खिसा आहे ना, इथं आहे आरशामध्ये, तो तिकडे दिसतो. म्हणजे हा OH आरशामध्ये दिसणार आहे इथं आणि हा CH3 दिसणार आहे बरोबर. आता बघा, एकाच कंपाऊंडचे दोन आयसोमर, एकाच कंपाऊंडचे दोन आयसोमर की जे लाईटला सेम अँगलला रोटेट करतात, फक्त अपोजिट डायरेक्शनला. सेम अँगलनं म्हणजे काय? समजा हा जर +3 डायरेक्शनला रोटेट करत असेल म्हणजे राईट साइडला, तर हा फक्त लेफ्ट साइडला रोटेट करतो, ती फक्त -3 डिग्री. डिग्री सेम असते, डायरेक्शन वेगळी असते. याची जर +3 असेल तर त्याची -30, याची -30 असेल तर त्याची +30. एवढंच. बघा, एकाच कंपाऊंडचे दोन असे आयसोमर की जे एकमेकांचे मिरर इमेजेस आहेत. एकाच कंपाऊंडचे दोन आयसोमर जे एकमेकांचे काय आहेत? मिरर इमेजेस आहेत आणि ते दोघं लाईटला रोटेट करतात सेम अँगलनं पण अपोजिट डायरेक्शनला. सेम अँगलनं पण अपोजिट डायरेक्शनला. अशा आयसोमरला म्हटलं जातं इनॅन्शिओमर. ऑप्टिकली ऍक्टिव्ह आयसोमर्स ऑफ अ सेम कंपाऊंड which can rotate the plane of a plane polarized light through same angle but in opposite direction. एकाच कंपाऊंडचे दोन असे आयसोमर की जे प्लेन पोलराइज्ड लाईटला रोटेट करतात, सेम अँगलनं रोटेट करतात, फक्त डायरेक्शन अपोजिट. एक जण जर राईट हँड साइडला रोटेट करेल तर दुसरा लेफ्ट हँड साइडला रोटेट करेल. एवढाच फरक असतो. ओके, हे झालं इनॅन्शिओमर म्हणजे काय त्याची डेफिनेशन. आता आपल्याला आणखीन एक डेफिनेशन आहे, ते म्हणजे कायरल. आता बघा, कायरल म्हणजे काय? त्याला वाचताना कुणी चिराल असं वाचतं, ऍक्च्युली ते कायरल असा वर्ड आहे. बघा काय आहे, इथं 3 कार्बन आहेत बघा. हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे. मी या कार्बन बद्दल बोलतो. बघा, याला काय अटॅच आहे? एक OH आहे, दुसरा H आहे, तिसरा CH आहे आणि चौथा COH. म्हणजे ह्या कार्बनला चारही बाजूला वेगवेगळे ग्रुप अटॅच आहे, म्हणून मी या कार्बनला म्हणणार कायरल कार्बन. तोच कार्बन इथं आहे म्हणून हाही आहे कायरल कार्बन. आता हे दोन कायरल कार्बन नाहीत. का नाहीत? बघा, या कार्बनला तिन्ही बाजूला हायड्रोजन आहे, चारही बाजूला वेगवेगळा अटॅच असायला पाहिजे, म्हणून हा कायरल कार्बन नाही. ह्याला पण दोन बाजूला ऑक्सिजन ऍटम आहे, त्यामुळे हाही कायरल कार्बन नाही. मग ज्या कार्बनला ऑल दी 4 डिफरंट ऍटम्स अटॅच्ड, त्या कार्बनला कसला कार्बन म्हणणार? कायरल कार्बन. मीन्स
the carbon atom to which all the four different atoms or groups are attached. असा कार्बन ज्याला चारी बाजूला वेगवेगळे ग्रुप अटॅच आहेत असा कार्बनला कसला कार्बन म्हणणार? कायरल कार्बन. आणि तो कार्बन कायरल आहे दाखवण्यासाठी काय वापरतात? स्टार किंवा त्याला ऍस्ट्रिक असं म्हणतो आपण. अजून बघा, इनॅन्शोमर हे दोघं एकमेकांचे नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस असतात. मी तर लिहितो दे आर नॉन सुपर imposable. They are non-superimposable mirror images of each other. हे एकमेकांचे नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस असतात. कसे बघा, ऐका नीट आता. हो का, हा डी आहे, हा कोण आहे? डी. हा कोण आहे? एल. हे दोघं नॉन सुपर इम्पोजिबल म्हणजे काय? तर यातल्या एकाला उचलून दुसऱ्याच्या वरती ठेवायचं. म्हणजे बघा, मी ह्याला उचलला आणि ह्याच्यावरती आणून ठेवला, मधलं बोट फक्त सिमिलर झालं. पण बघा बरं, करंगडी येत आहे का? मागच्या हाताची, पुढच्या हाताची करंगडी बघा काय आहे का? पुढच्या हाताचा अंगठा बघा येत आहे, मागच्या हाताचा अंगठा बघा येत आहे. म्हणजे बोट इम्पोज झाली नाही. म्हणून आपले जे हात आहेत ना, ते जर असे धरले आणि हे असे ठेवले तर हे दोघं एकमेकांचे नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस झाले. इथं पण ती गोष्ट ऑब्झर्व बघा का, हे कंपाऊंड उचलून इथं ठेवा, सीओएच एकमेकांच्या वरती येतील आणि एच येतील. पण हे उचलून इथे ठेवल्यामुळं OH च्या वरती CH3 येणार, CH3 च्या वरती OH येणार. असं जर झालं ना तर ते कंपाऊंड एकमेकांचे काय असतात? नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस असतात. हे जे नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस आहेत ना, त्यांना म्हटलं जातं हँडेडनेस. नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस म्हणजे कोण? तर हँडेडनेस म्हणजे हात न जुळणे. बरोबर, हे असं नाहीतर असं जुळवाल आणि म्हणाल आहे, तसं नव्हे. एकावर एक ठेवायचं आहे असं समोर, जसा आपल्याला डोळ्याला समोर दिसतो तसा आणून. मी आहे असं ठेवलं आहे का, मग त्याला म्हणणार तुम्ही. ठीक आहे. आता काय काय बघितलं बघा. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी जे की आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं, त्यामध्ये आपण पुढे काय म्हटलं? जे सबस्टन्स लाईट रोटेट करतील ते ऑप्टिकली ऍक्टिव्ह, जे रोटेटच करणार नाही ते ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. त्याच्यानंतर ऑप्टिकली ऍक्टिव्ह मध्ये दोन, एक डेक्स्ट्रो दुसरा लिव्हो. राईट हँडला रोटेट झालं डेक्स्ट्रो, लेफ्ट हँडला लिव्हो. त्याच्यानंतर इनॅन्शोमर. इनॅन्शोमर म्हणजे यातला एक राईट हँड साइडला रोटेट करत असतो, दुसरा लेफ्ट हँड साइडला रोटेट करत असतो. बरोबर. आता आणखीन एक डेफिनेशन आहे, त्याला आपण म्हणणार आहे रेसेमिक मिक्सचर. बरोबर का? कायरल कार्बन म्हणजे कसला म्हणतोय आपण? त्या कार्बनला सगळे वेगवेगळे ग्रुप अटॅच आहेत. मग सगळं वेगवेगळं असेल ना तर त्याला आपण असिमेट्रिक पण म्हणतो. बरं का? म्हणजे कायरल कार्बनला दुसरा शब्द असिमेट्रिक हा पण येतो. ओके, थोडा आता रेसिमिक मिक्सचर बोलतो. थोडं ऐका, जरा अवघड आहे. हो का? मी एक सोल्युशन घेतलेलं आहे सी इथं असं. त्या सोल्युशन मध्ये 50% एक जण जो आहे ना तो राईट हँड साइडला राईटला रोटेट करेल. 50% कुठल्या बाजूला रोटेट करेल? राईट हँड साइड. दुसरा एक जण 50% आहे तो लेफ्ट हँड साइडला सेम अँगलला रोटेट करणार. म्हणजे जो पहिला 50% आहे तो 50 डिग्रीला राईट हँड साइडला रोटेट करत असेल तर दुसरा पहिला जो भरलेला आहे तो 50 डिग्रीला लेफ्ट हँड साइड. याचा परिणाम काय होतो माहिती आहे का? सोल्युशन मध्ये जे कंपोनंट आहे ते इटसेल्फ ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे, यात काय वाद नाही. पण त्यातला एक जण राईट हँड साइडला रोटेट करत बसतो, दुसरा लेफ्ट हँड साइडला. त्या दोघांचं एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन होतं असं म्हणतात. म्हणजे थोडक्या भाषेत काय म्हणू, एक जण पुढून गाडी ढकलतो आणि एक जण मागून गाडी ढकलतो. परिणाम असा होणार की गाडी हलणारच नाही. बरोबर. म्हणजे पुढून ढकलणाऱ्याची ताकद आणि मागून ढकलणाऱ्याची ताकद जर एकसारखी झाली तर गाडी हलणारच नाही. तसंच काहीसं इथं होतं. एक जण राईट हँड साइडला राईट रोटेट करायचा प्रयत्न करतो, दुसरा जण लेफ्ट हँड साइडला राईट रोटेट करण्याचा प्रयत्न करतो आणि याचा रिझल्ट असा होतो की ती सोल्युशन ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतं, भले त्यामधले कंपोनंट ऑप्टिकली ऍक्टिव्ह असून सुद्धा. मग रेसिमिक मिक्सचर म्हणजेच असं मिक्सचर
की ज्यामध्ये इक्वल डी आणि एल असतात. म्हणजे मी असं म्हणतो बघा की इक्वी मोलर मिक्सचर ऑफ डी अँड एल आयसोमर. इक्वल मिक्सचर ऑफ डी अँड एल आयसोमर which is optically inactive. Due to इथे शब्द लिहितो तो एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन is known as racemic मिक्सचर. त्याला आपण काय म्हणणार आहे? रेसेमिक मिक्सचर. एनॉलॉजी लक्षात आली का बघा? एक गाडी दोघं जण ढकलताय, तेवढ्याच ताकदीनं एक जण पुढून ढकलतोय एक जण मागून. गाडी हलणारच नाही. तसं काहीच इथं या रेसेमिक मिक्सचर मध्ये सुद्धा होतं. आता आतापर्यंत आपण बघितलं ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी, डेक्स्ट्रोलिव्हो, त्यानंतर इनॅन्शिओमर, त्यामध्ये एक डी असतो एक एल असतो. इनॅन्शिओमर म्हणजेच नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. त्याच्यानंतर नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर असणे म्हणजेच त्याला हँड डेडनेस असं म्हणतात. त्याच्यानंतर कायरल कार्बन म्हणजे काय, आणि फायनली आपण बघितलं रेसेमिक मिक्सचर म्हणजे